स्थगिती आणि नाशिकवरून कुठल्याही पद्धतीनं भाजप सोडणार नाही अशी भूमिका आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांवर भाजपचा आग्रह काय? नाही, बावनकुळेंचं स्टेटमेंट ऐकलं आहे की तिथे कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यामध्ये 5-10 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि त्याची मोजदाद होणारच नाही. आता ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या पक्षाला पैशाची गरज असते, त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये डुबकी लावून घ्यावी पालकमंत्री आपला ठेवून. ना माणसाची मोजदाद, ना कुंभामधल्या पाण्याची मोजदाद. त्यामुळं त्यांची इच्छा त्यासाठी असावी आणि म्हणून त्यांचा तो आग्रह असावा. काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. अशातच 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे. तुम्ही वरिष्ठ नेते आहात कसं? मी काँग्रेस नाही आहे, युवक काँग्रेस आहे. ते युवक काँग्रेसलाच विचारा. सध्या ते युवक काँग्रेसला विचारलं तर बरं. मला सैफ अली खान घरी आलेला आहे, परंतु संजय निरुपम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला की 2.5 इंचाचा खोलवर 10 वाजता इतक्या लवकर ट्रेन कशी झाली. मला माहित नाही, माहिती घेऊन टाकतो. संजय राऊत जवळ असतात त्यांच्या घराजवळ. संजय निरुपम जवळ असतात, त्यामुळे त्यांना अधिकची माहिती असेल. आणि निरुपमांना काय माहित नसावं. तर त्यांची जखम 2.5 इंच होती, 3 इंची होती, ते चालायला लागले. याचं दुःख कदाचित त्यांना झालं असावं संजय निरुपमांना, की सैफ अली का चालत आहेत, का स्वस्थ झालेत, लवकर का बरे झालेत. त्यामधून त्यांच्या वेदना मला दिसत आहेत. अर्थसंकल्पाबद्दल बोलले. मागील वर्षी जे आहे ते कुठेतरी निवडणुकीच्या हात दिला सोडण्यात आला, मात्र आता या बजेटमध्ये जे आहे ते काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि काहीतरी सर्वे देऊ शकतात असं स्पष्ट त्यांनी काही देऊ शकत नाही. मागच्या वर्षी मार्च महिना आता संपायला बजेटचा 1 महिना शिल्लक आहे. काय आहे महाराष्ट्रात? शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपच्या बजेटमधील फक्त 36.6% खर्च झालेला आहे. 36.3 हे संविधानातील तरतुदीनुसार SC आणि STचा बजेटला कट करता येत नाही, कट लावता येत नाही, निधी तर वळवता येत नाही. बजेट पूर्ण खर्च करायला पाहिजे. पण जवळपास त्या ठिकाणी आता 36.6% खर्च झाला. म्हणजे 64% निधी अद्याप दिला गेला नाही. इरिगेशनचा 40% निधी नाही आहे यावर्षी दिला गेला बजेटच्या तरतुदीनुसार. म्हणजे 40%च खर्च केला गेला. PWD 38%, RDD फक्त आणि फक्त RDD मध्ये 32%. मग हे सगळे जे आकडे येत आहेत, तर बाकीचा पैसा गेला कुठे? राज्याला भीक मागायची पाळी आणून ठेवली यांनी. हे जे वाटेल त्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी करून आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या योजना आणून, मी तुम्हाला चॅलेंजनं सांगतो, हे 2100 रुपये महिलांना देऊ शकत नाहीत. एवढा यांनी राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून ठेवलेली आहे, ओरबडून खाल्लेली आहे. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस लोकांना खड्ड्यातून जावं लागेल आणि विकासापासून दूर राहावं लागेल. मी मागच्या वेळेसही बोललो होतो की बघा, हे सगळे जे काय आहे ती बनवाबनवी आहे आणि बोगसगिरी आहे सरकारची. हे स्पष्ट आहे. तुम्हाला माहित असेल की पंतप्रधान किसान सहाय्य योजना जी होती, त्यामध्ये 2,20,00,000 लोकांना महाराष्ट्रामध्ये लाभ मिळत होता. आता तो किती मिळतोय? फक्त आणि फक्त 1,10,000 लोकांना मिळतोय. आणि त्यामध्ये पुन्हा नवीन अटीचं काल मला मागच्या महिन्याभरापूर्वी नवीन त्याच्यामध्ये नियमावली आणली गेली. म्हणजे तो आकडा यावर्षी साधारणतः 60-62 हजारापर्यंत येईल किसान सन्मान योजनेचे. आणि तेच आता महिलांच्या लाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये सुद्धा तेच होणार आहे. आणि निम्म्यापेक्षा अधिक नावं वगळले जातील, नवीन अटी आणि शर्ती लावल्या जातील आणि काहीतरी दिल्याचं दाखवलं जाईल. आणि जे काही 2100 रुपये देतो म्हणून त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, भाषणातून सांगितलं, वचनं दिली, ते पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बदला घेण्यासाठी हाताला राखी बांधली, हातात तलवार घेऊन तयार राहावं मतदान रूपी आणि या राक्षसांचा नायनाट करावा अशी बहिणींना आम्ही आता विनंती करतो. दावोसमध्ये 6,25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाल्याचं जाहीर करण्यात आलं. दुसरा दिवस आहे वर्ल्ड इकॉनॉमिक. ठोका पाठ ठोकून घ्या, थोपटून नका घेऊ. जानेवारी 18 जानेवारीला दावोसमध्ये 18 जानेवारी 2024 ला दावोसमध्ये काही करार झाले. ते कराराची किंमत होती 3,53,000 कोटी. काय झालं त्या 3,53,000 कोटीमध्ये किती इन्व्हेस्टरनी महाराष्ट्रात, त्याची माहिती आता सरकारने जनतेपुढे ठेवावी. ती माहिती ठेवावी. 3.5 लाख कोटी रुपये त्यावेळेस करार झाल्याची पाठ थोपटून घेतली निवडणुकीच्या तोंडावर अगोदर 6 महिन्यापूर्वी आणि सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बघा किती इन्व्हेस्टमेंट आहे. एकीकडे गुजरातकडे उद्योग पडवले आणि आता हे जे काही सांगलं जात आहे की 6.5 लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे आम्ही तिथे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट झाल्यावर प्रत्यक्ष उद्योगपतींनी काम सुरू केल्यावर त्यावर बोलता येईल. नाहीतर हे सुद्धा जे 18 जानेवारी 2024 मध्ये घडलं त्याचीच पुनरावृत्ती होईल. हे केवळ दाखवायचे आकडे आहेत. प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा त्याची सुरुवात हे महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही. कारण ज्या वेळेस गुजरातची नजर सुरू झालेले आहे आणि आता पुन्हा एकदा असं म्हटलं जातंय की तुमच्या महाविकास आघाडीमधले काही आमदार आणि खासदार म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले काही आमदार आणि खासदार आणि माजी खासदार पण जाणार आहेत तिकडे. उदय सामंत यांचं असं विधान आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जाण्याचा विचार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दावा आहे का? कसं बघता तुम्ही सगळं? उदय सामंतजींना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या पदाला धोका पोहोचू नये नवीन आल्यानंतर. मुळात हे हास्यास्पद स्टेटमेंट आता अलीकडे सत्ताधारी पक्षाकडून यायला लागले. कालचं एक स्टेटमेंट आहे आमच्या, काल त्यांनी जयंत पाटलांचं वक्तव्य आहे काल. असं करा की 280 आमदार एकत्र करून महायुतीमध्ये 288 आमदाराची महायुती करून टाका. आता तुमचे 5 मारामाऱ्या सुरू, मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदावर सगळे आपसात मतभेद आहे. कोणी रुसतो आहे, कोणी फुकतो आहे, कोणी बोलत नाही, कोणी बोलतो आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा इतर पक्षातले लोक येणार म्हणून अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं मला वाटतं की महायुतीमध्ये आमच्या उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एखादी सत्ता बनावी का अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंट वरून दिसत आहे. वाल्मिक कराडला 14 दिवसांची ज्युडिशियल कस्टडी जी आहे ती कसं काय संपूर्ण प्रकरण? नाही, हे प्रकरण फार मोठं प्रकरण आहे. हे प्रकरण भयावह प्रकरण आहे, भयानक आहे. त्याचं कारण असं आहे की बीडमध्ये ज्या अलीकडे ज्या काही गोष्टी आता समोर येत आहेत, ज्या घटना समोर येत आहेत आणि मला वाटतं की हा तपास ज्या दिशेनं चाललेला आहे ती दिशा मी आता योग्य आहे असं समजेल. दुर्दैवानं विलंब झाला आणि तिथली गुंडगिरी मोडून काढण्यामध्ये सत्ताधारीच सहभागी असल्यामुळे, तेथील लोकप्रतिनिधी सहभागी असल्यामुळे ती गुंडगिरीला बळ मिळालं आणि त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणि हे पूर्णतः मुळात सकट खोदून काढण्याची आवश्यकता आहे, तरच बीड स्वच्छ होईल. आणि त्याचा आकाला जर 14 दिवस आता झालाय ज्युडिशियरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती. पुन्हा नवीन
गोष्टी समोर आल्या असत्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती. पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते. याचं कारण स्पष्ट आहे. धस एक म्हणतायत आणि अजितदादा दुसरे म्हणतायत. एवढ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे गुंतलेले असताना आणि त्यांचे स्पष्टपणे धागेदोरे दिसत असताना कारवाई करण्यामध्ये सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, अजित पवार म्हणून का दिरंगाई करतायत हा खरा प्रश्न येतो. अलीकडे आता पाहिलं आपण ज्या समितीचा अहवाल की 1 रुपयामध्ये पीक विमा बंद करावा, हा कुठला पॅटर्न होता? बीट पॅटर्न. या बीट पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचाराचा नवा पॅटर्न. जे 93 सेवा केंद्र हे स्वीकारले, आपल्या अर्ज स्वीकारण्यासाठी उघडले गेले, तर मंजुरी दिली. त्यातील 36 केंद्र हे केवळ एका बीडमध्ये होते. आणि शेतकऱ्याला न माहिती देता त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतलेत, अर्ज करून घेतलेत पीक विम्यासाठी. आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर 10% केवळ त्या शेतकऱ्याला देऊन 90% वसुली या गँगनी, बीडच्या गँगनी वसुली केली. किती मोठं भयानक. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे BDS वर जी योजना सुरू होती ती रद्द करून टाकली. हायकोर्टाने ताशेरे ओढले तरी पण माणूस तिथे बसून आहे. त्यानंतर सबसिडी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये वसूल झालेत, तिथे सुद्धा कारवाई झालेली नाही. तिथेही मंत्र्यांचं नाव आलं तरी कारवाई होत नाही. म्हणजे मला वाटतं की महायुतीला भ्रष्टाचारी लोकांची गरज आहे आणि आवडही आहे, त्यांना सोबत ठेवण्याची इच्छाही आहे, असं यावरून स्पष्ट होते. काल राधाकृष्ण विखे पाटील एका कार्यक्रमात बोलले की जे वाळू घेऊन जाणारे ट्रक असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष का, ते देखील आपलेच लोक आहेत. हो, आता महसूल मंत्री नाहीत त्याचं त्यांना दुःख असावं म्हणून कदाचित ते स्टेटमेंट त्यांच्याकडून. इस संबंध में क्या कहना है? दूसरा सवाल तो पालक मंत्री के विवाद को लेकर चल रहा है. महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष ने कहा है कि नासिक का पालक मंत्री गिरीश महाजन को दिया जाए क्योंकि सिंहस्थ कुंभ 2027 में आने वाला है. एक तो बात ऐसी है कि डावोस में जो इंडस्ट्री जो करार हुई, जो एग्रीमेंट की बात हो गई थी, उस बारे में स्पष्ट रूप से कहूंगा कि ये दिखावा है. क्योंकि हमने इसके पहले भी 2024 में 18 जनवरी को जो डावोस में इस तरह का घोषणा हुई थी, इस तरह के वहाँ पे इंटरनेशनल इंडस्ट्री का कार्यक्रम हुआ था, उसमें भी जो इन्वेस्टर थे उन्होंने जो कमिटमेंट किया था वो एक भी कमिटमेंट अभी तक महाराष्ट्र में पूरी नहीं हुई, ना इंडस्ट्री शुरू हुई. अब उसी तरह महाराष्ट्र में जो आज डावोस के बारे में कहा जा रहा है कि इतनी इन्वेस्टमेंट आएगी, इतना एग्रीमेंट करारनामा हुआ है, तो मुझे नहीं लगता है कि ये सब कुछ दिखावे के लिए है. प्रत्यक्ष जब आएंगे अब तब उस बारे में बात करेंगे. राज सवाल की 6.5 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट और 90 लाख लोगों को 90 हजार लोगों को जॉब क्रिएट होगा. तो ये जब पता चलेगा गुजराती को, स्टेट को, तो आधा तो वैसे वो भगा कर लेके जाएंगे, वो छोड़ेंगे नहीं. बचे सुचे जो है तो आखिरी तक वो सोचते रहेंगे कि करना नहीं करना या गुजरात की दिशा में जाना. तो पहले तो सरकार ने इसके ऊपर प्रतिबंध लगाना चाहिए कि हमारे स्टेट में आने वाला एक भी इंडस्ट्री बाहर नहीं जाएगी और इनको पूरा आश्वस्त करना चाहिए. पर वो 24-25 की जो 24 में जो हुआ था वो उसको दोहराया नहीं जाना चाहिए, वही स्थिति नहीं होनी चाहिए. ये भी मैं सरकार से आशा रखता हूँ. पालक मंत्री बावनकुले ने नहीं, पालक मंत्री के बारे में बावनकुले जी ने कहा है तो वो सच का है ना. वो प्रदेश के अध्यक्ष है, पार्टी चलाने के लिए पैसों की जरूरत होती है और इसके लिए कुंभ मेले जैसा दूसरा काम हो ही नहीं सकता. डुबकी लगाकर काम करो तो उनकी जिम्मेदारी क्या है? उनको तो पक्ष चलाने के लिए निधि लगती है, पैसे लगते हैं. तो इसी माध्यम से ये उन्होंने कुंभ के मेला नासिक का तो होने वाला है, तो उसके लिए उनको अपना पालक मंत्री चाहिए ताकि कुंभ से कुछ और
निकाला जाए ताकि दूसरा उसमें हिस्सेदारी नहीं बने, ये हो सकता है। सर, महाराष्ट्र माइनॉरिटी कमीशन बांग्लादेशियों को ढूंढने के लिए डोर टू डोर सर्च ऑपरेशन शुरू करने जा रही है पुलिस और प्रशासन के साथ मिलकर। उनका कहना है कि कांग्रेस का पाप अभी महाराष्ट्र ढो रहा है। 15 साल से क्या हजामत कर रहे थे? सरकारी तुम्हारी है, 15 साल किसने रोका था? कांग्रेस का पाप क्यों कहते हो? ये तो तुमको चाहिए था चिल्लाने के लिए, हिंदू मुस्लिम करने के लिए। इसीलिए जब अभी तो तुमको चुनाव आना है, जब चुनाव आता है तुमको वही दिखता है। तुमको किसने रोका है बांग्लादेशी घुसपैठियों को रोकने के लिए? केंद्र में तुम बैठे हो, राज्य में बैठे हो, गली से दिल्ली तक तुम्हारी पावर है। हमारे तरफ उंगली क्यों बताते हो? तुम्हारे में दम नहीं है तो दूसरे की तरफ उंगली बताने की आदत छोड़ दो। ये हमारा उनका आह्वान है। थैंक यू।